हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आपण डेस्कटॉपवरती फोल्डर कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो। खूप जणांची अशी डिमांड होती की फोल्डर कशा पद्धतीने क्रिएट करायचा किंवा त्या फोल्डरला रिनेम कशा पद्धतीने करायचं किंवा तो फोल्डर डिलीट कसा करायचा। हे झालं बेसिक, कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डेस्कटॉप म्हणजे काय, आयकॉन्स म्हणजे काय, आपलं स्टार्ट बटन कुठे असतो किंवा त्याचा उपयोग कशासाठी होतो, सर्च बॉक्स कुठे असतो किंवा त्याचा उपयोग कशासाठी होतो, टास्क व्ह्यू म्हणजे काय, या पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन बरोबर माऊस पॉइंटर म्हणजे काय हेही आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। आणि त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तो आहे की आपण फोल्डर कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो। अत्यंत बेसिक इन्फॉर्मेशन आहे। आत्ताच्या जर एआयच्या जगात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला बेसिक फक्त नॉलेज असणं गरजेचंच नाहीये, तर बेसिक तर हवंच आहे, बेसिक नॉलेज तर तुम्हाला हवंच आहे, पण त्याचबरोबर ॲडव्हान्स नॉलेजसुद्धा असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला बेसिकपासून सुरुवात करावी लागेल। मग त्याच्यासाठी आपण आज पाहणार आहोत की फोल्डर डेस्कटॉपवरती कशा पद्धतीने तयार करायचा किंवा क्रिएट करायचा। आता आपण सुरू करूयात। हे पहा, हा आहे डेस्कटॉप, मेन स्क्रीन ऑफ विंडो मीन्स डेस्कटॉप। आता मला या डेस्कटॉपवरती फोल्डर क्रिएट करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रथम राईट क्लिक करायचं माऊस पॉइंटरनी, माऊसला राईट क्लिक बटननी क्लिक केल्यानंतर ही अशी लिस्ट तुमच्यासमोर दिसून येईल। आता या लिस्टमध्ये न्यू हा एक ऑप्शन आहे, न्यू, आणि तुम्ही ज्यावेळेला न्यू ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला पुन्हा एक सबलिस्ट तुमच्यासमोर दिसते। या सबलिस्टमधून तुम्हाला काय क्रिएट करायचं आहे? तर फोल्डर क्रिएट करायचं आहे, म्हणून तुम्ही फोल्डर ऑप्शन सिलेक्ट करा। हे पहा, ज्या वेळेला तुम्ही फोल्डर ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला न्यू फोल्डर बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही फोल्डर क्रिएट करता डेस्कटॉपवरती किंवा कुठेही त्यावेळेला बाय डिफॉल्ट त्याचं नाव न्यू फोल्डर हे असंच असतं, तुम्हाला ते रिनेम करावं लागतं। आता न्यू फोल्डर 2, अगोदर माझ्याकडे मी एक न्यू फोल्डर 1 क्रिएट केलेला होता, म्हणून नेक्स्ट आलेल्या फोल्डरला नाव काय आलेलं आहे? न्यू फोल्डर 2। आता या न्यू फोल्डर 2ला मला रिनेम करायचं आहे। आता या फोल्डरला मी रिनेम कशा पद्धतीने करू शकते? तर रिनेम करण्यासाठी राईट क्लिक करा या फोल्डरवरती आणि ही अशी एक लिस्ट तुमच्यासमोर दिसते। आता या लिस्टमधून तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे? तर फोल्डरला रिनेम करायचं आहे। रिनेम म्हणजे काय? तर त्या फोल्डरचं नाव चेंज करायचं आहे। रिनेम मीन्स चेंज द नेम। इन्स्टेड ऑफ न्यू फोल्डर जर तुम्हाला दुसरं नाव द्यायचं असेल त्या फोल्डरला तर त्याला आपण काय म्हणतो? रिनेम। मग रिनेम करण्यासाठी काय स्टेप्स आहेत? राईट क्लिक ऑन दिस फोल्डर, आणि या फोल्डरवरती ज्यावेळेला तुम्ही राईट क्लिक करता त्यावेळेला ह्या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हा रिनेम ऑप्शन। ज्यावेळेला तुम्ही रिनेम ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला फक्त न्यू फोल्डर 2 याला ब्ल्यू कलर दिसून येईल। सिम्पली फक्त बॅकस्पेस की प्रेस करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव देऊ शकता। मी नाव दिलेलं आहे ए टू झेड एज्युकेशन। ठीक आहे, इथे आता माझ्या फोल्डरला नाव काय आलेलं आहे? ए टू झेड एज्युकेशन, ए टू झेड एज्युकेशन। अशा पद्धतीने मी माझ्या फोल्डरला काय केलेलं आहे? रिनेम केलेला आहे। मग आता हा फोल्डर, आता तुम्ही म्हटलात नाही आता हा मला फोल्डर डिलीट करायचा आहे, मग हा फोल्डर आपण डिलीट कशा पद्धतीने करू शकतो? सिम्पली एकतर तुम्ही त्या फोल्डरवरती क्लिक करा आणि कीबोर्डवरून डिलीट की आहे ती प्रेस करा, तो फोल्डर डिलीट होईल। आलं लक्षात? आता सेकंड वे सुद्धा आहे की तुम्ही न्यू फोल्डर कशा पद्धतीने डिलीट करू शकता। फॉर एक्झाम्पल हा एक न्यू फोल्डर आहे, त्याचा मी फक्त आयकॉन चेंज केलेला आहे, तर याला मला डिलीट करायचं आहे, तर आपण कशा पद्धतीने डिलीट करू शकतो? राईट क्लिक ऑन दिस फोल्डर अँड फ्रॉम दिस लिस्ट फक्त तुम्हाला काय करायचं आहे? तर डिलीट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। इमिजिएटली तो फोल्डर डेस्कटॉपवरून डिलीट होईल। आलं लक्षात? मी पुन्हा एकदा सांगते, न्यू फोल्डर क्रिएट कसा करायचा? राईट क्लिक ऑन द डेस्कटॉप, फ्रॉम दिस लिस्ट सिलेक्ट न्यू ऑप्शन। या न्यू ऑप्शनमध्ये ज्यावेळेला सब लिस्ट डिस्प्ले होईल त्यावेळेला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फोल्डर ऑप्शन। फोल्डर ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर इथे न्यू फोल्डर बाय डिफॉल्ट नाव येईल तुमच्या फोल्डरला, याला म्हणतात ॲक्च्युली फोल्डर। हा आहे फोल्डर, आणि याला जर तुम्हाला रिनेम करायचं असेल, रिनेम म्हणजे वेगळं नाव द्यायचं असेल,
तर राईट क्लिक ऑन दिस फोल्डर आणि या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे रिनेम ऑप्शन आणि मग तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव देऊ शकता, A to Z एज्युकेशन. येस, हे झालं न्यू फोल्डरचं नाव. आता या फोल्डरला मी रिनेम केलेलं आहे, क्रिएट केला फोल्डर, रिनेम केला फोल्डर आणि सेम आता मला या फोल्डरला डिलीट करायचं आहे. तर राईट क्लिक करून तुम्ही एकतर हा डिलीट ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही डिरेक्टली कीबोर्डवरील डिलीट की तुम्ही प्रेस करू शकता. ज्यावेळेला तुम्ही कीबोर्डवरील डिलीट की प्रेस कराल त्यावेळेला तो फोल्डर डिलीट होईल. आले लक्षात? तर हे तुम्ही प्रॅक्टिकली घरी करून बघा. फोल्डर तयार करा डेस्कटॉपवरती. फोल्डर क्रिएट करून झाल्यानंतर त्याला रिनेम करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला डिलीटही करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर क्रिएट केलेल्या फोल्डरमध्ये आपण कशा पद्धतीने डाटा सेव्ह करायचा. म्हणजे तुम्हाला काही पिक्चर्स त्या फोल्डरमध्ये स्टोअर करायचे असतील किंवा काही तुमचा इम्पॉर्टंट डाटा असेल, एखादी फाईल असेल तर ती त्या फोल्डरमध्ये कशा पद्धतीने सेव्ह करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲज वेल ॲज फक्त डेस्कटॉपवरतीच नाही तर कम्प्युटरमधील आतील डी ड्राईव्हला किंवा ई ड्राईव्हमध्ये वेगळ्या लोकल डिस्क ड्राईव्हमध्ये आपण कशा पद्धतीने फोल्डर क्रिएट करू शकतो हेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओजसाठी या माझ्या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.